नमस्कार मंडळी, मी गजानन ढवळे. मित्रांनो, मी हिमाचल प्रदेशवरून सफरचंदाची 10 रोपे ऑर्डर केली होती. 10 रोपांमध्ये 8 रोपे सफरचंदाची होती आणि 1 रोप बदामाचे होते. त्यानंतर 1 रोप लिची असे ते होते. लिचीचं जे रोप होतं माझं ते काही कारणास्तव वाळून गेलं, परंतु बदामाचं रोप आहे आणि गोल्डन डोरसेट आणि अन्ना व्हरायटी असे मी 8 रोपे ऑर्डर केली होती सफरचंदाची. त्या 8 पैकी किमान 6 रोपे सही सलामत आहेत. 2 रोपे वाळून गेली. तर मी नोव्हेंबरमध्ये लागवड केली होती सफरचंदाची आणि आता त्याला पुढच्या वर्षी फळं येतील. आले तर याही वर्षी येतील. त्याला फुलं वगैरे येत आहेत, परंतु पुढच्या वर्षी मी त्याचं उत्पन्न घेणार आहे. त्याचा व्हिडिओ मी बनवून टाकला होता आणि फोटोसुद्धा टाकले होते ग्रुपवरती किंवा फेसबुकला. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला रोपे कुठे मिळतील हे सांगा. काही लोकांनी अगोदर लावले देखील आहेत. माझ्या सफरचंदाला आणखी फळे आलेली नाहीत, त्यामुळे मी त्याचा अनुभव तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी भरपूर व्हिडिओ बघितले आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या रोपाची लागवड केलेली आहे. तर मंडळी, महाराष्ट्रातील बऱ्याच नर्सऱ्यांमध्ये आज तुम्हाला सफरचंदाचे जे रोप आहे ते अगदी सहजरित्या उपलब्ध होईल. जर इकडे उपलब्ध नाही झाले तर हिमाचलमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होते. परंतु अट फक्त एकच आहे की हिमाचलमधून जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तिथे ते नर्सरीवाले फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला रोपे देतात, वर्षभर ते देत नाहीत. आणि बुकिंग मात्र तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या अगोदर करावी लागते. त्यानंतरच तुम्हाला ती रोपे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मिळतात. परंतु महाराष्ट्रामधील नर्सरीमधून जर तुम्ही घेतले तर वर्षभरात तुम्ही केव्हाही लागवड करू शकता. हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे आपले सफरचंदाचे रोप आहे. हे मी नोव्हेंबरमध्ये लागवड केलेली आहे. या प्रकारे आपले जे आहेत अशीच ग्रोथ आपली 8ही रोपांची होती, परंतु आता 2 वाढलेले आहेत. आता 6 रोपे आहेत. त्या सर्व 6 रोपांची जी ग्रोथ आहे याच प्रकारे आहे.